यंदा 10वीच्या वर्गात असणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मला कल्पना आहे आपण एका वेगळ्या टेन्शनमधनं जात आहात, परंतु शो मस्ट गो ऑन या पद्धतीप्रमाणे आपल्याला आपल्या विषयाची तयारी करायची आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि पुढे जायचं आहे. तसं म्हटलं तर अत्यंत सोपा विषय हा इतिहास व राज्यशास्त्र याचा अभ्यास कसा करायचा, किती गुणांची प्रश्नपत्रिका आहे, ती कशी सोडवायची आहे, त्यासाठी काय करायचं आहे याचा विचार आपण आज या ठिकाणी करणार आहोत. पाठ्यपुस्तक तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे. अतिशय सुंदर असं पाठ्यपुस्तक यंदा बालभारतीनं आपल्याकडे दिलेलं आहे. खूप रंगीत छायाचित्र आहेत, अतिशय रंजक अशी माहिती त्यामध्ये दिलेली आहे. आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाकडे येऊया. एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका आपली असणार आहे इतिहास आणि राज्यशास्त्र. त्यासाठी वेळ आहे 2 तास. आता एकेका प्रश्नाचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे, आपल्याला पूर्ण विधान लिहायचं आहे आणि जो पर्याय आपण निवडला आहे त्या पर्यायाखाली रेघ मारायची आहे किंवा त्या पर्यायाला चौकट करायचे आहे, जेणेकरून तुम्ही काय उत्तर लिहिलं आहे हे त्या एक्झामिनरला सहज लक्षात येईल. आणि यासाठी आपल्याला 3 गुण दिलेले आहेत. त्यानंतर पहिल्या प्रश्नातला ब आहे तो पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा, यासाठी 3 गुण आहेत. दिलेल्या गटामध्ये आपल्याला एक चुकीची जोडी लिहिलेली असणार आहे, ती जोडी बरोबर करून लिहायची आहे. आधी चुकीची जोडी त्या ठिकाणी काढायची आहे, ती लिहून काढायची आहे. आणि जर आपल्याला माहिती असेल, नक्की माहिती असेल, तर बरोबर काय पर्याय आहेत तो लिहायचा आहे आणि 3 गुण त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा यामध्ये दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये आपल्याला कोणतीही 2 संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहेत आणि त्यासाठी 4 गुण आपल्याला मिळत आहेत. त्यामध्ये आकृतिबंध पूर्ण करा असा प्रश्न असतो आणि ब मध्ये दिलेले संकल्पना चित्र पूर्ण करा. पुन्हा त्यामध्ये कोणतेही 2 इथेही हाही प्रश्न 4 गुणांचा असतो. म्हणजे प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा हे 2 प्रश्न जर आपलं पाठ्यपुस्तक पूर्ण बारकाईनं वाचलं असेल तर आपल्याला सहज हे गुण मिळू शकतात. त्यासाठी फार कष्ट आपल्याला करायचे नाहीत, फक्त पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचायचं आहे. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा. याच्यामध्ये पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतीही 2, त्याला 4 गुण दिले. विधानं तुम्हाला दिलेली आहेत, ती चुकीची असतील, बरोबर असतील, ती काय आहेत हे स्पष्ट आपल्याला देते. आपण नंतर पुढे पाहणारच आहोत कशा पद्धतीनं तो प्रश्न सोडवायचा आहे. त्यासाठी 4 गुण आणि कोणतीही 2 विधानं, त्याच्यामध्ये किमान आपल्याला 3 मुद्दे किंवा 4 मुद्दे त्या ठिकाणी असले पाहिजेत त्या विधानाचं स्पष्टीकरण करण्यासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्याच्यासाठी गुण आहेत 4. प्रश्नपत्रिकेमध्ये एक उतारा दिलेला असेल, अर्थात तो पाठ्यपुस्तकातलाच असेल, तो शांतपणे वाचायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत. प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतीही 2 आणि ह्याच्यासाठी 6 गुण दिलेले आहेत. एक लक्षात ठेवा की 6 गुण म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग आपल्याला त्या प्रश्नासाठी कमीत कमी 5 मुद्दे लिहिणं आवश्यक आहे. इतिहासामध्ये उत्तर लिहिताना तुम्ही जितकं मुद्देसूद उत्तर लिहाल, ऐतिहासिक भाषेमध्ये उत्तर लिहाल, तेवढं अतिशय चांगलं असतं. त्यामुळे आपल्याला गुण जास्तीत जास्त मिळू शकतात. यानंतर आपण जाणार आहोत राज्यशास्त्राकडे. प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 2 गुण. म्हणजे इतिहासाचा प्रश्न पहिला जो आहे आणि हा 6वा प्रश्न साधारण सारखे आहेत. इथेही आपल्याला दिलेलं जे विधान आहे ते पूर्ण लिहायचं आहे, फक्त त्याचा पर्याय लिहायचा नाही.
विधान लिहिल्यानंतर जो पर्याय तुम्ही निवडलेला असेल त्या पर्यायाच्या खाली रेघ मारायची आहे किंवा त्या पर्यायाला चौकट करायची आहे. प्रश्न 7वा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे की दिलेलं विधान जर चुकीचं असेल तर ते का चुकीचं आहे याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. कोणतेही 2 उत्तरं त्या ठिकाणी लिहायची आहेत. कमीत कमी 3 पॉईंट, 2 ते 3 पॉईंट किंवा जर 4 पॉईंट असतील, 4 मुद्दे असतील त्या विधानाचे, तर ते त्या ठिकाणी आपण द्यायचे आहेत, जेणेकरून 4च्या 4 गुण आपल्याला सहज मिळू शकतात. प्रश्न 8वा इथं सुद्धा आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही 1, 2 गुण आहेत, म्हणजे 4 मुद्दे या ठिकाणी त्या संकल्पनेमध्ये आपल्याला द्यावे, म्हणजे सहज 2 गुण मिळतात. ब आहे, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही 1 कृती आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे, त्याच्यासाठी सुद्धा 2 गुण आहेत. प्रश्न 9वा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 1 प्रश्न त्या ठिकाणी लिहायचा आहे, 2 गुण. एक लक्षात ठेवायचं, 2 गुणांसाठी कमीत कमी 4 मुद्दे, 3 गुणांसाठी कमीत कमी 6 मुद्दे, 7वा असेल तर 7वा मुद्दा त्या ठिकाणी लिहायचा आहे. तुम्हाला उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर उत्तरपत्रिका व्यवस्थित तपासून घ्यायची आहे. कुठे पान फाटलेलं नाही आहे ना, व्यवस्थित ती शिवलेली आहे ना, याचीही काळजी आपण घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी समास आखायचा आहे, डावीकडे उजवीकडे, जेणेकरून एका खाली एक आपलं उत्तर प्रेझेंटेशन उत्तरपत्रिकेचं हे खूप चांगलं होईल, याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. पेन वापरताना तुम्ही निळा पेन किंवा काळ्या पेनाने उत्तरं लिहू शकता. ज्या वेळेला विधानं पूर्ण करा, म्हणजे रिकाम्या जागा असतील किंवा संकल्पना चित्र असेल, त्याखाली त्याच पेनाने अंडरलाईन केली किंवा पेन्सिलने अंडरलाईन केली तरी आपल्याला चालू शकतं, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता आपण पाहूया की इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, तो स्वयं अध्ययन करायचा आहे. ते कसं करायचं, त्यासाठी कोणती तंत्र आपल्याला वापरता येतील याचा विचार आपण या ठिकाणी करूया. आपल्याला जे पाठ्यपुस्तक आहे, हे पाठ्यपुस्तक, या पुस्तकाचं कमीत कमी 3 वेळा वाचन होणं, अगदी पूर्ण वाचन, बारकाईनं वाचन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जो पाठ आहे, आपण जो पाठ वाचणार आहात, त्या पाठाचा आशय, त्याची सेंट्रल आयडिया काय आहे, त्याचा आशय काय आहे, तो समजून घ्यायचा आहे. आणि पाठातल्या ज्या चौकटी आहेत त्या सोडायच्या नाही आहेत. म्हणजे हे समजून घ्या, अधिकची माहिती, हे तुम्हाला माहीत आहे का, या ज्या चौकटी दिल्यात, या चौकटीसुद्धा अत्यंत बारकाईनं काळजीपूर्वक अभ्यासायच्या आहेत. ज्यावेळेला आपण पाठाचं वाचन करणार आहोत त्यावेळेला आपली वही, पेन आपल्या बाजूला ठेवून द्या. पुस्तकामध्ये पेन्सिलीने ते मुद्दे अधोरेखित करा किंवा सरळ वहीमध्ये ते मुद्दे, त्या पाठातले महत्त्वाचे, तुम्हाला महत्त्वाचे वाटणारे मुद्दे हे सरळ लिहून काढा. त्याचबरोबर तुम्हाला अत्यंत आवडीचा खेळ आहे की कीवर्ड तयार करायचा. तर पाठातील जो घटक आहे तो लक्षात ठेवण्यासाठी काही कीवर्ड्स तुम्ही तयार करू शकता की जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहतील. आणि आपण केलेली जर कीवर्ड असेल तर तो सहज आपल्या लक्षात राहतो आणि प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर लिहिताना आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. त्यानंतर जो पाठ्यांश आहे त्याच्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती हवी असेल किंवा मी तर म्हणेन तो आपण प्रयत्न करायचाच आहे, आणि त्यासाठी तुम्हाला आंतरजालावरती खूप माहिती मिळेल. तसेच आपल्या पुस्तकामध्ये QR कोड दिलेला आहे, त्याचा जरी आपण वापर केला तरी आपल्याला पुष्कळ अधिकची माहिती त्या पाठाच्या संदर्भामध्ये मिळू शकते. त्याचबरोबर पाठाखाली स्वाध्यायाच्या प्रश्नांची उत्तरे जी लिहायची आहेत ती पाठातील माहितीनुसारच किंवा पाठातील जो आशय आहे त्या आशयाच्या आधारेच लिहायचे आहेत. एखादा मुद्दा अधिकचा घातलात तरी हरकत नाही, परंतु तुमचं उत्तर जे तुम्ही लिहिणार आहात ते पाठामध्ये जो आशय आहे त्या आशयाच्या आधारे, त्या माहितीच्या आधारे आपल्याला लिहायचं आहे. आता पाठाचं सखोल वाचन करून पाठाचा आशय नीट समजून घेऊन चौकटीतील माहिती आपल्याला अभ्यासायची आहे.
त्यानंतर पाठात आलेल्या माहितीचे म्हणजे आता उदाहरणार्थ व्यक्ती असतील. आता पहिलं प्रकरण इतिहासाचं आहे, दुसरं प्रकरण आहे. त्यामध्ये अनेक व्यक्तींचा उल्लेख आहे, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा उल्लेख आहे. तो सरळ आपल्या वहीमध्ये ती व्यक्ती, त्यांनी लिहिलेलं पुस्तक लिहून काढायचं आहे, जेणेकरून आपल्याला चुकीची जोडी ओळखा आहे किंवा संकल्पना चित्र स्पष्ट करा, यासाठी हा जो प्रश्न आहे यासाठी याचा उपयोग होईल. युनेस्कोच्या यादीत समाविष्ट भारतातील सांस्कृतिक स्थळं कोणती आहेत, नैसर्गिक वारसा स्थळं कोणती आहेत आणि विविध भारतीय परंपरा, कलांचा इतिहास, या प्रकरणातील विविध उदाहरणं आपण आपल्या वहीमध्ये जर लिहून ठेवली तर आपल्याला उत्तरं लिहायला याचा फार चांगला उपयोग त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते की या पद्धतीनं आपण सरळ 2 भाग करायचे जोड्या लावासारखे. व्यक्ती, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, वारसास्थळं म्हणजे युनेस्कोने डिक्लेअर केलेली असतील, भारत सरकारने जाहीर केलेली असतील ती वारसास्थळं, ती कुठं आहेत, कोणत्या राज्यात आहेत ते समोर लिहून काढायचं आहे. त्यानंतर अभिजात नृत्य प्रकार आणि राज्य. आता यावर्षी आपणाला काही प्रकरणं कमी केलेली आहेत, परंतु मी म्हणेन की ती प्रकरणं जरी कमी केलेली असतील तरी ती प्रकरणं आपण बारकाईने वाचायची आहेत. अधिक माहितीसाठी आपल्याला त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. त्यासाठी ती प्रकरणं न सोडता ती वाचून ठेवावीत असं मला व्यक्तिशः वाटतं आणि मला नक्की खात्री आहे तुम्ही ती वाचणार आहात. खूप सुंदर प्रकरणं आहेत. त्यानंतर आपल्याला जायचं आहे की वरील प्रकारे म्हणजे आत्ता जो आपण तुम्हाला मी दाखवलं त्या पद्धतीनं जर व्यक्ती, ग्रंथ, वारसास्थळे आणि ठिकाणं, राज्य अशा प्रकारे जर तुम्ही तक्ते तयार केले तर तुमचे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, मी आत्ताच म्हटलं की विधाने पूर्ण करा, चुकीची जोडी ओळख, याचा अभ्यास करणं सोपं जाईल. त्याचप्रमाणे संकल्पना चित्र पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा. या लघुत्तरी प्रश्नांची तयारीसुद्धा करता येईल. ज्यावेळेला उदाहरणं आपल्याला द्यायची आहेत त्या उदाहरणांसाठी सुद्धा या तक्त्याचा आपल्याला खूप चांगला उपयोग होईल आणि आपलं उत्तर अतिशय चांगलं होईल. आता व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचं संबंधित क्षेत्र, कोणत्या क्षेत्रामध्ये त्याचं कार्य आहे, लोकनाट्य, त्याची गुणवैशिष्ट्ये व त्याची उदाहरणे, व्यक्ती, विचारसरणी व त्यांचं कार्य यांचे तक्ते जर आपण केले तर लघुत्तरी प्रश्नांची तयारी करण्यासाठी आपल्याला त्याचा फार उपयोग होतो. मग लोकनाट्याचे आपल्याला प्रकार आहेत 5व्या प्रकरणामध्ये, ते प्रकार 4थ्या प्रकरणामध्ये, हे सगळे जर लिहून काढले, त्यांची वैशिष्ट्ये लिहून काढली तर खूप चांगली तयारी आपल्याला या लघुत्तरी प्रश्नांच्यासाठी होईल. त्यानंतर आपल्याला पाठ्यपुस्तकाच्या खाली जे स्वाध्याय दिले आहेत त्या स्वाध्यायातील प्रश्नांचा अधिकाधिक सराव करावा. म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरं लिहिताना 1 ते 2 वाक्यात प्रस्तावना, अगदी सुरुवातीला जेव्हा उत्तर लिहायला सुरू करू त्यावेळेला त्याची प्रस्तावना थोडक्यात लिहायची. म्हणजे जसं मराठी विषयाची उत्तरं लिहिताना तुम्ही प्रस्तावना लिहिता, ती प्रस्तावना थोडक्यात द्यायची. त्यानंतर त्यातले मुद्दे, पॉईंट्स किंवा मेन पॉईंट्स, मुख्य मुद्दे आणि उपमुद्दे अशी आपल्या उत्तराची रचना करावी. जर तुम्हाला नक्की कल्पना आहे की मी छानपैकी करू शकतो तर मुख्य मुद्दे आणि उपमुद्दे यांचं संकल्पना चित्र जर बाजूला लिहिलं, तसं मांडलं तर ते उत्तरपत्रिकेमध्ये अधिकाधिक आकर्षक दिसेल आणि जो एक्झामिनर आहे, जो मॉडरेटर आहे त्याच्या लक्षात येईल की या विद्यार्थ्याने नेमकं उत्तर कशा पद्धतीनं लिहिलं आहे आणि आपल्याला गुण मिळणं खूप सोपं जाईल. आता स्वमत स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते आपण सोडवताना अचूक व समर्पक मुद्दे आपल्याला योग्य भाषेत मांडायचे आहेत. मी सुरुवातीलाच सांगितलं की इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाची उत्तरपत्रिका लिहिताना आपल्याला तीच भाषा वापरायची आहे. मराठीसारखी भाषा वापरून चालणार नाही. ह्या गोष्टीचं भान आपण ठेवायचं आहे. त्यानंतर राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्राचा अभ्यास करताना पुन्हा एकदा मी सांगेन की आपल्याला सर्व पाठ अत्यंत काळजीपूर्वक वाचायचे आहेत. पाठातील संकल्पना नीट समजून घ्यायच्या आहेत. पाठाखालील जे स्वाध्याय आहेत त्याची उजळणी करायची आहे आणि जसं इतिहासामध्ये आपण तक्ते केले तसे पाठातील घटकांचे तुलनात्मक तक्ते आपण तयार करायचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ विविध राजकीय, राष्ट्रीय, प्रादेशिक पक्ष,
त्यांच्या चळवळी, त्यांचं कार्य, त्यांची स्थापना, या सगळ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टींचे तक्ते जिथे जिथे तुम्हाला वाटेल की इथे तक्ता होऊ शकतो, त्या ठिकाणी तो तक्ता आपण तयार करायचा आहे. याला स्वयंअध्ययन असं म्हणतात. मला सोपं काय वाटतंय ह्याचा विचार मी करायचा आहे. पाठ्यपुस्तकातील सगळ्या संकल्पना स्वतंत्रपणे स्पष्टीकरणासह मुद्देसूद, अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे, टू दी पॉईंट असं आपण ज्याला म्हणतो, ते मुद्देसूद लिहून काढाव्यात. उदाहरणार्थ, माहितीचा अधिकार, शासनाकडून हवी असलेली माहिती मिळवण्याचा अधिकार अलीकडच्या काळात भारतीय नागरिकांना मिळाला आहे, त्यालाच माहितीचा अधिकार असे म्हणतात. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना हा अधिकार दिलेला आहे. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली, शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शक होण्यास मदत झाली. अशा पद्धतीनं आकडे घालून रोमन अंकांचा उपयोग करून आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. स्वतंत्रपणे स्पष्टीकरणासह संकलित केलेली उत्तरं आपल्याला विविध प्रश्नांच्या उत्तरात त्याचा उपयोग करता येईल. उदाहरणार्थ, हक्काधिकारी दृष्टिकोन, माहितीचा अधिकार, प्रतिनिधित्व, सार्वत्रिक निवडणुका ही उदाहरणं तुमच्या समोर आहेत. मग वेगवेगळ्या चळवळी आहेत, जलक्रांती आहे, राज्य पातळीवर पक्ष, राष्ट्रीय पक्ष, हे सगळे आहेत. ही उदाहरणं आपल्याला उत्तरामध्ये वापरता येतील किंवा उत्तरं तुम्हाला लिहिता येतील. आता पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे? मी सुरुवातीला म्हटलं, मी संपूर्ण इतिहास आणि राज्यशास्त्र याचा विचार केला आहे. आता ह्या दोघांच्यात मिळून 13 पाठ आहेत. प्रतिदिवस दर दिवशी फक्त 20 ते 30 मिनटं असं नियोजन जर केलं तर आपल्याला इतिहासाचा अभ्यास करणं सोपं आहे. म्हणजे एका आठवड्यात एकच प्रकरण आपण वाचायचं आहे किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे, सखोल अभ्यास करायचा आहे. म्हणजे पहिल्या दिवशी नुसते 2 वेळा तो धडा वाचायचा आहे, तो पाठ वाचायचा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी त्याचं सखोल वाचन करावे. यावेळेला मी म्हटलं तसं बाजूला वही घेऊन ठेवावी, त्यातला आशय समजून घ्यायचा आहे, महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करायचे आहेत, शक्य झाल्यास ते वहीत लिहून काढायचे आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत, जेणेकरून इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये अधिकाधिक गुण मिळवणं आपल्या सगळ्यांना सोपं जाईल. मला खात्री आहे की तुम्ही तयारी केली असेल, करत आहात. या पद्धतीनं जर आपण तयारी केली तर 40 पैकी 40 गुण मिळणं सहज शक्य आहे. त्यासाठी थोड्याशा परिश्रमाची आपल्याला आवश्यकता आहे. सर्व विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीनं परिश्रम करत आहेत. सगळी टेन्शन्स बाजूला ठेवून आपण आपल्या 10वीच्या अभ्यासावरती फोकस करायचं आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल याचा विचार आपण सगळ्यांनी करायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी यासाठी शुभेच्छा देते. पुन्हा सांगेन की गाळलेले जरी पाठ असले, तुम्हाला कल्पना आहे कोणकोणते पाठ यावर्षी गाळलेले आहेत, ते जरी गाळलेले असले तरी त्याचं वाचन करावं. अगदी त्याच्या खालचा स्वाध्याय सोडवला नाहीत तरी चालेल, परंतु त्या पाठांचं वाचन आपण करावं, जेणेकरून त्याचा उपयोग आपल्याला उत्तरं लिहिताना होईल. पुन्हा एकदा आपणा सर्व विद्यार्थ्यांना यंदाच्या होणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.